आज मी घेऊन आले आहे हेल्दी आणि टेस्टी 2 रेसिपी. लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा हेल्दी मूगडाळ चिला पॉकेट आणि कुरकुरीत टेस्टी मखाना चिवडा एकाच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या चिला पॉकेटमध्ये किसलेलं गाजर, पनीर, याचं स्टफिंग आणि चीज सगळ्यांना आवडेल असा मूगडाळ चिला पॉकेट. चला तर मग करूया सुरुवात. तर सगळ्यात अगोदर मूगडाळ स्वच्छ धुवून रात्री भिजत घालायची किंवा 3 ते 4 तास भिजत घालायची. इथे मी 1 वाटी मूगडाळ घेतली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते पाऊण चमचा जिरे, 4-5 हिरवी मिरची आणि भिजवलेली डाळ पाणी न घालता वाटून घ्यायची आहे. कारण डाळ ही रात्रभर भिजलेली आहे, त्यामुळे त्यात जास्त पाणी लागणार नाही. थोडी डाळ बारीक केली की मग लागेल असं पाणी डाळीमध्ये घालता येते. तर बघा आता इथे ही डाळ थोडी बारीक झाली आहे. आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालायचं. पुन्हा झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊ. तर आता हे मिक्सरला फिरवून झालं आहे. आता बघा ही डाळ किती बारीक झाली आहे. अशीच थोडी घट्ट ठेवायची, जास्त पातळ नाही करायची. आता एका बाउलमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हळद, तांदळाचं पीठ 2 चमचे, चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. बॅटर तयार झालं आहे. आता गॅसवर तवा किंवा पॅन ठेवून गरम झाला की त्यात थोडंसं तेल किंवा तूप घालून हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं. जास्त पातळ पसरवायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं. एक बाजू भाजते तोपर्यंत वरची बाजू सुकली की पलटी करून घ्यायचं. पलटी करून झालं की त्यावर स्टफिंग भरून घ्यायचं. तर बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं गाजर आणि किसलेलं पनीर अर्ध्या भागातच घालायचं आणि सगळ्यात शेवटी चीज घालायचं. चीज घातलं की अर्धी बाजू त्यावर दुमडून घ्यायची. नंतर मग झाकण ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचं मंद आचेवर. झाकण काढून हा चिला पुन्हा पलटी करायचा आणि थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं, म्हणजे चीज घातले ते वितळे. बघा कसा छान खरपूस भाजलेला आहे, अगदी गोल्डन रंग आला आहे. तर झाला हा पॉकेट चिला तयार. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. दही किंवा हिरव्या चटणीसोबत खूप छान लागतं. बाहेरून क्रिस्पी आणि आतून चीज घातल्यामुळे खूप टेस्टी लागतो. हा चिला नुसता चविष्टच नाही तर मूगडाळ आणि पनीरमुळे प्रोटीनयुक्त आहे आणि गाजरामुळे पौष्टिकही आहे. एकदा हा मूगडाळ पॉकेट चिला करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग करूया सुरुवात दुसऱ्या रेसिपीची. कुरकुरीत, चटपटीत, हेल्दी, लहान मुलांसाठी खाऊ. सगळ्यात अगोदर कढईमध्ये मंद गॅसवर मखाने भाजून घ्यावेत. मखाने भाजून झाले की त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. चांगले कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. इथे मी मेजरमेंट ह्यासाठी सांगते की मी 1 वाटी मखाना घेतला आहे. 10 ते 12 काजू, 1 चमचा पांढरे तीळ, चमच्याने सारखे ढवळत राहायचं आणि फुटाण्याची भाजकी डाळ अर्धी वाटी व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे मखाने बघा किती कुरकुरीत झाले आहेत. डाळ भाजून घेतली की त्यात भाजलेले शेंगदाणे घालायचे अर्धी वाटी. आता मखाने घालायचे आणि व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, सगळं साहित्य व्यवस्थित मंद आचेवर 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे कुरकुरीत, खमंग आणि हेल्दी मखाना चिवडा. झटपट होणारा हा चिवडा नक्की करून पहा
माझ्या ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच हेल्दी रेसिपी घेऊन.